आपण आता कलावंतींदूरच्या एकदम जो सपाटी भाग आहे तिथपर्यंत पोहोचलो आहोत आणि माझ्या पाठीमागे बघताय हा कलावंतींदूरचा पिनॅकल आहे. सो आपल्याला तिथे ट्रेक करायचं आहे. सो पुढे गेल्यानंतर मी सगळी इन्फॉर्मेशन देईलच तुम्हाला. सो इथे कॅम्पिंगचा एरिया आहे, तुम्ही नाईट कॅम्पिंग करू शकता. अँड इथे मे बी हॉटेल सोहम इथे तुम्ही कॅम्पिंगची सर्व सोय आहे, तर इथे येऊन तुम्ही कॅम्पिंग करू शकता. नाही मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस पठारी बाग चढून येत आहे त्यावेळेस नंतर तुम्हाला असा जंगल एरिया लागतो हा पूर्णपणे, आणि इथून आपल्याला ट्रेक करत वर जायचे आहे. हा जो ट्रेल जाणार आहे तो कलावंतींदूरच्या बेसपर्यंत घेऊन जाईल तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही पठारी बाग चढून येत आहे हा ट्रेक कंप्लीट होतो पूर्णपणे. अँड देन तुम्हाला इथे कलावंतींदूर अँड प्रबळगड असा बोर्ड लावलेला आहे. मी या बोर्ड वाचून हा जाणारा ट्रेल आहे तो कलावंतींकडे जाणार आहे, आणि ही जी ट्रेल जाते ती प्रबळगडकडे जाते. तुम्हाला ज्या गडाकडे जायचे आहे तुम्ही तो रस्ता चूज करून गडावर ट्रेकसाठी जाणार आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इथे जे कचरा कुंड्या दिलेले आहेत कृपया करून तुम्ही ज्या बॉटल कॅरी करता प्लास्टिक बॉटल अँड जे पण पॉलिथिलीन पॅकेट्स आहेत लाईक कुरकुरे पॅकेट अँड ऑल, सो तुम्ही इथे या कचरा कुंडीमध्ये टाका कृपया करून, जेणेकरून निसर्गाला धोका होणार नाही कचऱ्यापासून, ह्याची कृपया काळजी घ्या. पुढच्या ट्रेकला मी तुम्हाला जे काय आहे ते मी पुढे सर्व समजून सांगेल, हे ट्रेक कशा पद्धतीने करायचं आहे. सो हाय, हाऊ आर यू. सो हे जे ठाकूरवाडी गाव आहे ह्या ठाकूरवाडी गावामधून आपल्याला वर जायचं आहे कलावंतींकडे. हे बेस विलेज आहे कलावंतींचं. इथे हॉटेलची सुविधा, कॅम्पिंगची सुविधा या गावामध्ये सर्व उपलब्ध आहे. तुम्ही इथे येऊन नाईट कॅम्पिंग पण करू शकता. हे गाव इतकं खूप छान आहे, सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही गावचा एक्सपिरियन्स इथे घेऊ शकता. हे गावातली लोक, हे घरं, हे बघून अतिशय सुंदर खूप सुंदर वाटतंय. इथे कॅम्पिंगसाठी आहे हे हॉटेल, महालक्ष्मी हॉटेल. मला इथे हे डोगेश भाई दिसले, सुंदर, अतिशय सुंदर, प्रेमळ असं गाव आहे हे. सुंदरसं पहाडी एरियामध्ये बसलेलं हे गाव बघण्यासारखं आहे. आणि आता इथूनच जातोय आपण कलावंतींदूरकडे. इट्स फॅन्टॅस्टिक. गाव बघू शकताय. ही मोस्टली भाताची शेती केली जाते, कारण ह्या एरियामध्ये खूप पाऊस असा पडतो, दलदरीचा एरिया आहे. दॅट्स वाय इथले जे लोक आहेत शेती करताना मोस्टली भाताचं पीक घेतात त्यांच्या उपजीविकेसाठी. सुंदरसं असं गाव आहे. आणि आता आपला हा जो ट्रेल चालू होत आहे तो कलावंतींदूर जाणारा हा ट्रेल आहे. थोडासा पॅच राहिलेला आहे. या जंगल एरियामधून आपल्याला ह्या कलावंतींदूरच्या बेस लेवलपर्यंत पोहोचायचं आहे. सो चला मी तुम्हाला पुढे दाखवेल. विविध प्रकारचे पक्षी आहेत मित्रांनो इथे.
तुम्ही आता आवाज ऐकला असेल पक्ष्यांचा. शांत एकदम सायलेंट वातावरण आहे. खूप वेगवेगळे पक्षी इथे सहवास करतात. अँड बरेच पक्षी आहेत. ही कर्नाळा अभयारण्यात आहेत, कलावंतींदुर्ग अभयारण्यात आहेत. सो तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घ्या. तुम्ही जर मित्रासोबत येत असाल किंवा माझ्यासारखं सोलो ट्रेक मारत असाल, एक्सपिरियन्स घेण्यासारखं खूप आहे. मित्रांनो, कलावंतींदुर्गच्या बेसला असे काही स्टॉल आहेत. आता सध्या हा बंद स्टॉल आहे. मी दूरला वर जाण्याच्या अगोदर तुम्ही थोडीशी रेस्ट करा, लिंबू पाणी घ्या किंवा तुमच्यासोबत आणलेलं जे पाणी आहे ते पिऊन रेस्ट करा. अँड देन तुम्ही जो कलावंतीचा पेनॅकल आहे तो ट्रेक करा. कारण की बेस लेवल येईपर्यंत तुमची बॉडी पूर्णपणे थकून जाते. सो बॉडीला रेस्ट द्या अँड देन तुम्ही पिनॅकल ट्रेक करा. पिनॅकल थोडा 90 डिग्रीमध्ये आहे. 90-80 डिग्रीमध्ये त्याच्या स्टेप्स आहेत. सो तुम्हाला त्या स्टेप पार करायच्या म्हटल्यानंतर थोडी बॉडीमध्ये एनर्जी लागेल. सो इथे रेस्ट करून तुम्ही नंतरचा ट्रेक करा. दॅट इज माय सजेशन. थँक्यू. मित्रांनो, तर आता मी कलावंतींच्या बेस लेवलला आलो आहे आणि ॲप्रॉक्सिमेटली जे कलावंतीला ज्या पॉईंटपासून मी ट्रेक चालू केला तिथून ते कलावंतीचा हा पिनॅकल आहे त्या बेस लेवलपर्यंत मला 2 तास लागले. मी 9:45ला ॲप्रॉक्सिमेटली ते एकदम फास्ट या स्टेप करून गेली. एकदम 90 डिग्रीमध्ये हे बघू शकता. एकदम 90 डिग्रीमध्ये ह्या पायऱ्या आहेत. ह्या स्टेप चढताना एकदम केअरफुली चढा, कारण ती बच्चे मंडळी या बेस लेवलचं जे विलेज आहे ते चालली होती. सो त्यांना प्रॅक्टिस आहे. ते या गडावर रोज येतात. त्यांचे इथे दुकान वगैरे आहेत. सो तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट टाईम येत आहे त्यावेळेस हे ट्रेक एकदम केअरफुली चढा. कलावंतींदुर्ग अतिशय खूप ॲडव्हेंचर ट्रेक आहे. सो 90 डिग्रीमध्ये या पायऱ्या आहेत. मी काही पायऱ्या सर करून आलेलो आहे. ओन्ली 15 मिनिट लागतात ह्या पूर्ण पायऱ्या चढायला, बट खूप डेंजरस आहे. पूर्ण 90 डिग्रीचा अँगल आहे. सो बी केअरफुली गाईज. जो बघताय हा प्रबळगड आहे. अप्रॉक्सिमेट कलावंतींच्या आता ज्या स्टेप आहेत त्याच्या निम्म्या भागापर्यंत येऊन पोचलो आहे आणि मागचा जो व्ह्यू दिसत आहे तुम्हाला तो प्रबळचा आहे. सोलो ट्रेक में अलग ही मजा है भाई. तुम्हाला एकदम थरारक असा एक्सपिरियन्स देतात कलावंतींच्या स्टेप्स. थरारक असा एक्सपिरियन्स आहे.
मित्रांनो, आपण स्टेप चढून आल्यानंतर जो माझ्या पाठीमागे जो छोटासा पिनेकल बघताय, त्या पिनेकलला आपल्याला रोप लावून आपल्याला वर चढायचं आहे आणि एकदम आपल्याला टॉपच्या पोर्शनला जायचं आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल जे सहकारी आहेत ते तिथे आता रोप चढून जात आहेत. सो त्याच्या थ्रू आपल्याला जायचं आहे. तुम्हाला टॉपला गेल्यानंतर मी पूर्ण टॉपचा व्ह्यू दाखवल. कलावंतींच्या टॉपला पोचल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तल्या ठाकूरवाडीच्या गावकरी ग्रामस्थांनी श्री स्वराज्य रक्षक स्वराज्य स्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे स्मारक उभारलं आहे अतिशय अमूल्य असं कष्ट घेऊन त्यांनी हे स्मारक कलावंतींच्या एकदम टॉपचा जो पोर्शन आहे तिथे उभारलेला आहे. आणि एकदम खतरनाक असा ॲडव्हेंचर ट्रेक आहे हा. तुम्ही मित्रासोबत या किंवा सोलो ट्रेक करा तर एकदम खूप असा ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स भेटणार आहे तुम्हाला या ट्रेकमध्ये. आत्ता थोडा थंडीचे दिवस चालू झालेत आणि आत्ता मी टॉप व्ह्यूवर मी बेस पॉईंटवरून 9:45 निघलो होतो. तर मला 2.5 ते 3 तास टॉप व्ह्यूपर्यंत येण्यासाठी लागला मला पूर्ण कालावधी. मध्ये ज्या स्टेप आहेत त्या स्टेप पार केल्या. त्याच्यानंतर थोडासा पिनॅकल लागत आहे आणि तो पिनॅकल बाय रोपच्या साह्याने तुम्ही चढून आल्यानंतर वर टॉप लेवलला येता आणि टॉप लेवल वरून तुम्हाला सह्याद्रीच्या तितक्या डोंगर रांगा आहेत. कलावंती दूरच्या शेजारच्या डोंगर रांगा आहेत. पाठीमागे तुम्ही पाहू शकता सगळ्या डोंगर रांगा त्या कलावंतीच्या टॉप व्ह्यूपासून दिसतात आपल्याला. खूप ॲडव्हेंचर ट्रेक आहे. फक्त येताना जपून या, स्वतःची काळजी घ्या. आणि इव्हन तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे ठाकूरवाडी आहे. ही कलावंतीचं बेस विलेज आहे. इव्हन तुम्हाला तिथे कॅम्पिंग वगैरे पण घेऊ शकता. मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेल्याच आहेत त्या गोष्टी सगळ्या. खूप छानसा ट्रेक होता आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. सोलो ट्रेक केला मी आज, कारण मित्राचा थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे तो घरी गेला. सो तुम्ही येताना सोबत पाणी कॅरी करा आणि त्याचप्रमाणे कलावंतीन ट्रेक करताना फर्स्टमध्ये स्वतःची काळजी घ्या. सेफ्टी थ्रू कलावंतींला या. खूप ॲडव्हेंचर ट्रेक आहे. सो आता मी माझा रिटर्नचा प्रवास चालू करणार आहे. महाराजांचं दर्शन घेऊन माझा हा ट्रेक मी आज मला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि आणखीन माझे नवीन व्हिडिओ वाढण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड फॉलो मी. थँक्यू.